MIDC कुपवाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 259/2025 BNS कलम 223 189 2 191 2 3 190 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 1 3 135 प्रमाणे फिर्यादी जितेंद्र रामचंद्र जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक MIDC कुपवाड पोलीस ठाणे मोबाईल नंबर 8805 01 4802 आरोपी 1 दादासो मारुती शेजूळ वय वर्ष 27 2 किरण दादासो कोंडिगिरे वय वर्ष 21 3 प्रशांत उर्फ दादा भाऊसो गडदे वय वर्ष 17 तिघे राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली 4 सोनू उर्फ बापू हरी येडगे वय वर्ष 28 राहणार मायक्का नगर बामनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली 5 निलेश विठोबा गडदे वय वर्ष 21 सर्व राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली आणि 6 अनोळखी गुन्हा घडते तारीख वेळ व ठिकाण दिनांक 25/11/2025 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास पालवी हॉटेल ते कृपामाई हनुमान मंदिर कडे जाणाऱ्या रोडवर रॉयल इन हॉटेलच्या जवळ गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक 26/11/2025 रोजी 4:05 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल 430 रुपये किमतीचा एक स्टीलचे पाते असलेला धारदार चाकू त्याला स्टीलची गोलाकार मूठ पाते बाहेरील बाजूस धारदार पात्याच्या वरील बाजूस दात्रा असलेला चाकू समोरील बाजूस निमुळता टोकास दोनही बाजूस धार असलेला त्याची एकूण लांबी 14.7 इंच पाते 9.7 इंच पात्याची रुंदी 4 इंच व मूठ 5 इंच असलेला जुआकीय 3 लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची महिंद्रा कंपनीची XUV गाडी तिचा RTO नंबर MH12 LJ 4644 असा असून इंजिन नंबर HJE4G 16883 चेसिस नंबर MA1YT2 HJUE 6G 14920 असा आहे. एकूण 3,430,000 रुपये. हकीकत वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी हे पालवी हॉटेल ते कृपामाई हनुमान मंदिरकडे जाणाऱ्या रोडवर रॉयल इन हॉटेलच्या जवळ इसम नामे 1 दादासो मारुती शेजूळ 2 किरण दादासो कोंडिगिरे 3 प्रशांत उर्फ सदाभाऊसो गडदे हे त्यांच्या ताब्यात असलेली ग्रे रंगाचे XUV गाडीमध्ये धारदार चाकूसह मिळून आले. भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे तसेच मिळून गेलेल्या इसमांपैकी सोनू उर्फ बापू हरी हेडगे यास माननीय पोलीस अधीक्षक सौ सांगली यांच्याकडील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 हद्दपारी आदेश 436/2025 सांगली दिनांक 6/6/2025 अन्वये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार केलेला असताना कोणतीही परवानगी न घेता सांगली जिल्ह्यात प्रवेश केला म्हणून माननीय पोलीस अधिनियम 142 प्रमाणे व निलेश विठोबा गडदे यास सांगली जिल्हा बंदी असताना सुद्धा माननीय न्यायालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सांगली जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच माननीय जिल्हा दंडाधिकारी सौ सांगली यांच्याकडील क्रमांक ग्रह 1 कार्या 6 MAG1 बंदी आदेश SR 38/2025 दिनांक 17/11/2025 अन्वये दिनांक 17/11/2025 रोजी 1 ते 30/11/2025 रोजी 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जाहीर केला असताना वरील नमूद आरोपींनी मिळून काहीतरी बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजूस नमूद वेळी गुन्हा दाखल करून वर्दी जबाबाची एक प्रत माननीय कोर्टात पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सौ सहाय्यक पोलीस निरीक्षक घाटगे सौ यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल 2613 गोरे हे करत आहेत. तपासी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 2613 गोरे. मोबाईल नंबर 9823 39 10 77.